मोहन अण्णाजी हंबर्डे साहेब यांच्याही वतीने या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सन्मान यांच्या वतीने हा अतिशय कठीण परिस्थिती राजेशजींनी हा कारखाना चालवला, या भागातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका घेतली. आपल्याकडे असे अनेक कारखाने की जे 50 कोटी तयार झाले तरी आज 400 कोटीचं कर्ज त्या कारखान्यावर आहे. सरकार मायबाप एवढं मोठं प्रेम करते त्याच्याकडे. बंद पडला म्हणलं की 50 कोटी, बंद पडला म्हणलं की 100 कोटी. आता कसं बंद करायचं त्याला टॅक्स ठेवून घ्या. आणि असे कारखाने असतानाही त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये राजेशजींनी हा कारखाना अतिशय चांगला चालवला. मला निश्चितपणाने कुंटुरकर घराण्यावर तर गर्व आहे, पण राजेशच्या कारकिर्दीवर देखील गर्व आहे असं म्हणतात. मला पुढे कार्यक्रम आहे, थोडंसं इथं पोहोचलो, एक शालावतीचा कार्यक्रम थांबला म्हणल्यामुळे इथं प्रस्थान करू द्या असा आग्रह होता. पण मी त्यांना सांगितलं मी आपली माफी मागून बोलून निघतो. आता राजेशच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, तर राजेशच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायचं म्हणलं ती एक संधी गेली. आता ती काही 4 वर्ष संधी नाही, आणि त्या संधीला मागच्या वेळेस राजेशने काही हिंमत केली नाही. पण टप्प्याटप्प्यानं का होईना संधी मिळत असते. येणाऱ्या काळामध्ये राजेशचं नेतृत्व फुललं पाहिजे, फळलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पहिल्या संधी कुंटुरकर साहेबांनी जिल्ह्यामध्ये आपला एक दबदबा निर्माण केला, त्या पद्धतीचा दबदबा निर्माण तुमच्याहीकडून झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा निश्चितप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्तानं आहे. मला खूप बोलायचं होतं, परंतु आपल्या सगळ्याच्या भावनावर निसर्ग आणि ही सगळी अवस्था बघितल्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही. परंतु आणि ह्या सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधता येतो असं आमच्या ॲडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे नेहमी म्हणायचे. आमचे माजी उपसभापती गजानन पाटील जुने, सुधाकर पाटील, मारुतराव पाटील, अनेक उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, राजकीय कारकिर्दीमध्ये वावरणारी सगळी मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांशी संवाद साधता येतो आणि आपले ध्येय धरून ठरवता येतात. म्हणून हे व्यासपीठ या ठिकाणी या कारखान्याच्या तळ हातावर काम करणाऱ्या कर्मचारी, कामगार, अधिकारी यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी आपण करतो आहे. मित्रांनो, व्यासपीठ म्हटल्यानंतर वेगवेगळे विचार, वेगवेगळे
म्हणणे ऐकावं लागतात, देवाणघेवाण विचाराची होत असते. त्या धोरणातून काहीतरी आपण भविष्यामध्ये घडवत असतो. या उद्देशानं या ठिकाणी माझ्या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी आपापले मत व्यक्त या ठिकाणी केले. मला या ठिकाणी आवर्जून त्यांना सांगायचंय आणि समजूनही घ्यायचंय. याशिवाय पर्याय नाही. या माध्यमातूनही आपल्याला दिसतं आणि कळतं. मित्रांनो, ही वास्तू आदरणीय कैलासवासी गंगाधररावजी कुंटुरकर साहेब यांच्या अहोरात्र प्रयत्नातून या भागातील 132 गावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यानं ही वास्तू उभारली गेली. हिची जाण पहिल्यांदा या व्यासपीठावर असणं गरजेचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. मित्रांनो, या कारखान्याचे जनरल मॅनेजर आदरणीय गणपतरावजी काळे साहेब, चीफ इंजिनियर कदम साहेब, चीफ अकाउंटंट आनंदजी जाजू, चीफ केमिस्ट नीलेंद्रजी सिंग, ऊस शेतकी अधिकारी आदरणीय देशमुख साहेब, परचेस कृपया